सलामीची जोडी खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. आज पहिल्या फेरीतली जी शेवटची मॅच असणार आहे, म्हणजे चौथी मॅच असणार आहे, ती जे हनुमान पिंपलास विरुद्ध न्यू एकविरा पिंपळणे. पुढे खेळाकडे क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. यष्टी रक्षक यष्टी पासून दूर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि दोन क्षेत्ररक्षक जे आहेत ते सीमारेषेवर. त्यामध्ये एक क्षेत्ररक्षक जर बघितलं आपण डीप मिड विकेटला आहे आणि एक क्षेत्ररक्षक स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषेवर तैनात केले. असे क्षेत्ररक्षण आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर आतिश भांबरे आणि यतीन मडवी. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी अजित पडवले. स्वीप करण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग नाही. ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू साथ नाही. मिड विकेटला येतोय आणि तोपर्यंत मात्र आतिशला संधी मिळाली खातं उघडण्याची, एक धाव पूर्ण करण्याची. खातं उघडलं जाते. शुभारंभ होतोय. आपण पाहतात मान्य श्री देवेश पाटील चषक 2026 आज अंतिम दिवस. सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टी, 100 ग्रुप, न्यू एकविरा आणि श्री गणेश पिंपळनेर तसेच सन्मान्य श्री जैन सेठ गायकवाड यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. फुलटॉस पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील केलं जात आहे. इट्स लाऊड अपील. पण मात्र पंच दोन्ही एकत्र येतात. दोन्ही पंच म्हटल्यानंतर आलिमगरची A1 जोडी प्रल्हाद पाटील आणि आतिश पाटील. पंचांचं बारकाईने लक्ष हो. बॅटला स्पर्श झाल्याने चेंडू पायावर आदळला होता. पंचांचा बारकाईने स्वीप करण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू होता आणि त्यावर मात्र यतीन एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या झालेली आहे ती 2. यावेळेला मात्र शॉर्ट बॉल पोल करण्याचा मात्र चेंडू उजव्याच्या बाहेरनं जातोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. 51 धाव मिळते. धावसंख्या झाली. यस, बॉलरनी बॉलिंग साईडनं DRSचा वापर केलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. बॉलिंग साईड. Soft signal is a wide ball. It's a wide ball. Review is unsuccessful. त्यामुळे या इनिंग मध्ये फिल्डिंग साइडला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. अजित स्वीप केलेला आहे. चेंडू ते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे पाठलाग केला जातोय. चेंडू समन्वय नाही, समन्वय नाहीये, ताळमेळ नव्हता आणि सरते शेवटी मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. आतिशने करता स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग तितकं प्रॉमिसिंग झालं नाही. 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धाव्याने आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5. टॉस हरल्यानंतर हिमांशू 11 शिळोमाता वर्ल्ड संघ या बॅटिंगला प्रारंभ केला. धावसंख्या झाली 5. अजित पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. सातत्यानं इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये पाहतोय चांगल्या प्रकारे गोलंदाजी अजित पडवळे करताना दिसतोय. कारण आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी आज आतिश भांबरे सारखा एक जबरदस्त बॅटर खेळपट्टीवर आहे.
पण त्याला दिलेली नाहीये. फुल टॉस, पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चेंडू सरळ फेकून दिला जातोय, तो म्हणजे सीमारेषेच्या पलीकडे षटकार. खराब चेंडू होता, डाव्या इष्टीवरला हा बीमर चेंडू होता, सरळ चेंडूला फेकून दिलं, ते म्हणजे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6+1 7 धावा मिळत आहेत आणि ह्या चेंडूवर असणारे फ्रीट नो बॉलचा इशारा लावता. व्हॉट अ शॉट, फ्रीटचा चांगला वापर, सरळ चेंडूला हाफवॉली घेऊन लॉफ्ट केलेला आहे, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या, पण मात्र बॅक टू बॅक 2 षटकार नो बॉलही हातात टाकला गेला. आणि आता मला धावसंख्येला सुद्धा वेग येते, धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 18. आतिश भांबरे इज ऑन फायर. पुन्हा एकदा थोडा स्टेप आउट झाला आणि स्वीप करण्याचा प्रयत्न होता, इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल जातोय, षटकाचा एक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. बिनबाद 18, एक चांगली दमदार सुरुवात. येस, वेलकम सेवेश गायकवाड, आपलं हार्दिक स्वागत आहे. अपार मेहनत आपण पाहतोय. न्यू एकविरा पिंपळ संघाचे खेळाडू असतील, श्री गणेश पिंपळे संघाचे खेळाडू असतील, 100 ग्रुप असेल, भारतीय जनता पार्टी असेल. यस, दोन्ही संघाच्या माहितीसाठी, कारण प्रथमच टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की 50-50 आणि तिसरं षटक असणार आहे 50-50. आणि 9 जे बॅनर जे आहेत मैदानात, बॅनर प्रमुख मान्यवरांचे जे बॅनर आहेत, बॅनरला डायरेक्ट हिट झालं तर मात्र 9 म्हणजे 9 धावा मिळतील. लक्षात घ्या, जे बॅनरला फक्त लक्षात घ्या, टॉवरला नाही, बॅनरला. बॅनरला डायरेक्ट हिट झाला तर 9 धावा. 9 8 टॉवर आमच्या मान्यवरांचे आहेत. आणि या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय जैन सेठ गायकवाड यांचा जो बॅनर आहे समोर पाहतोय आपण, याला जर डायरेक्ट हिट झालं तर मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल बॅटरला. आणि विजय गायकवाड लिजंड क्रिकेटर यांच्याकडनं सुद्धा 1,000 रुपये. आणि परशुराम बाबाजी गायकवाड यांचा जो बॅनर आहे, स्टँड जे आहे, स्टँड मध्ये डायरेक्ट चेंडू गेला तर आमचे सन्माननीय रुपेजी गायकवाड यांच्याकडनं 2,000 रुपये. फुल टॉस, चेंडू मात्र हवेत. वाट कॅच, वाट कॅच, अप्रतिम झेल लॉंग ऑफला घेतला जातोय. क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र लॉंग ऑफला उभा असलेला क्षेत्ररक्षक जो आहे संजय यांनी झेल घेतलेला आहे. ट्रिपल 50 ती 4 व्हीलर कार आहे. ज्या कोणाच्या मान्यवराची असेल, मी आपणास विनंती करतोय, आपला हार्दिक स्वागत करतोय की ती आपण थोडीशी पार्किंग झोनमध्ये घेऊन जायची आहे. प्रमुख रस्त्यावर जे आहे 50 सन्माननीय मंगेशजी म्हस्के, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे.
याला मात्र ड्राईव्ह केलाय चेंडूला, चेंडू सरळ जाते तो डीप मिडॉनला. एकच धावेत. रुही 11 दत्तकुबा पिंपळा संघाचे स्पॉन्सर मंगेशजी मस्के यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. मान्य श्री देवेश पटेल चषक 2026 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम. साहिल, वाट शॉट, स्लॉक सिप, लॉंग लेग सीमारेच्या बाहेर जाणारा. पंचांचा काय इशारा येतोय? 4 या 6 षटकार. झाल्या 26. काय सुरुवात आहे, फ्लाइंग स्टार्ट. आणि खास करून आतिश भांबरे इज ऑन फायर. आतिश भांबरेला सूर गवसला तर मात्र धावांची लयलूट होताना आपण सातत्यानं पाहतोय. साहिल या वेळेला मात्र अपील करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण डॉट बॉल खूप चांगला कमबॅक करताना बघितलं. खूप चांगला चेंडू होता आणि पूर्णपणे बीट केलं होतं, पूर्णपणे चकित केलं होतं आतिशला या चेंडूवर. धावसंख्या थांबलेली आहे 26. गावदेवी वेहळे आणि श्रीगणे भरोडी दोन्ही संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे. गावदेवी वेहळे आणि श्री गणेश भरोडी. साहिल पुन्हा एक चांगला चेंडू, अपील, जोरदार अपील, लाऊड अपील. यासाठी रिव्ह्यू मिळणार नाहीये, लक्षात घ्या. रिव्ह्यू फक्त तुम्हाला पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे, पण लक्षात घ्या दोन्ही टीमला कुठले कॉट बेंचचे पंच घेऊ शकतात, मात्र कॉट बेंचचे रिव्ह्यू कुठल्याही संघाला मिळणार नाही. संघाला फक्त तुम्हाला वाईड आणि बिमर हे 2 रिव्ह्यू उपलब्ध असतील. आणि तसंही फिल्डिंग साईडकडे रिव्ह्यू नाही आहे, पंचांचा रिव्ह्यू आहे, अंपायर रिव्ह्यू. नॉट आउट. तिसऱ्या पंचाचा थर्ड आहे. पण अप्रतिम चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर पूर्णपणे बीट केलं ते आतिशला साहिलने. साहिल लॉंग रन अप, फुलटॉस, क्लास फटका, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, चौकार. झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण तब्बल 18 धावा आल्या. या षटकामध्ये असं वाटतं होतं चांगली गोलंदाजी होते, या षटकामध्ये सुद्धा 12 धावा आलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि आता मात्र महत्त्वपूर्ण षटक 50-50 टेनिस. विश्वामध्ये प्रथमच आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये हा एक नवीन आविष्कार पाहतोय आणि याचं संपूर्ण श्रेय दिलं जाईल ते म्हणजे भारतीय जनता पार्टी 100 ग्रुप, न्यू एकवेरा पिंपळनेर, तसेच श्री गणेश पिंपळनेर आणि तसेच सन्मान्य जैन सेठ गायकवाड साहेब. आणि ही जी संकल्पना आहे ही खूप पसंतीला उतरलेली आहे, कारण भरपूर फोन कॉल्स येत आहेत. तिसरं षटक फार महत्त्वाचं ठरेल, दोन्ही संघासाठी षटक फार महत्त्वाचं ठरेल. 12 धावा जर तुम्ही पटकावल्या तर मात्र तुम्हाला बोनस 6 धावांचा मिळेल, पण मात्र अंडर 12 12पेक्षा कमी धावा जर तुम्ही पटकावल्या तर मात्र तुम्ही मायनसमध्ये जाल. दुसरी महत्त्वाची संकल्पना, बॅनर आहेत, मान्यवरांचे बॅनर जे आहेत, आमच्या VIP मान्यवरांचे बॅनर आहेत, ते बॅनरला डायरेक्ट हिट केलं तर आपणास 9 म्हणजे 9 धावा मिळतील. मात्र फक्त बॅनरला हिट केला पाहिजे, टॉवरला नाही, फक्त बॅनर, ओनली बॅनर. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेची यांची संकल्पना
अर्थातच सन्माननीय जयंत गायकवाड साहेबांचा जो बॅनर आहे त्या बॅनरला आपण हिट केला तर 5,000 रुपये आणि आमचे लिजंड क्रिकेटर विजयजी गायकवाड यांच्याकडे 1,000. जाऊया खेळाकडे. स्लॉग करण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकं प्रॉमिसिंग नाही, मात्र झेल होणार नाही कारण मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, त्यामुळे 2 धाव मिळतील. परेश आलेला बॅटिंग करण्यासाठी. परेश होईल. चांगली धावसंख्या कारण खास करून आतिश भांबरे खूप चांगली बॅटिंग करताना दिसतोय. भलेही यतीन मडवी लवकर बाद झाला. शॉर्ट बॉल होता, फायदा उचलता आला नाही. खरं तर संधी होती या ठिकाणी धावबाद करण्याची आतिशला, पण शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आला होता आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नच केला गेला नाही. तोपर्यंत मात्र 1 धाव मिळते. एका धाव्याने धावसंख्या वाढते. हे षटक संपल्यानंतर आपण धावा प्लस करणार आहोत. शॉर्ट अंपोलचा फटका, चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक. फलंदाज धावबाद. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र धावबादच्या रूपानं प्राप्त केलेली आहे संजयने. आता मात्र कौशल आलेला आहे. बिग बर्ड फुल टॉस सरळ फेकून दिला जातोय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावा झालेले आहेत. असं वाटते की 12चा आकडा पार होईल. संजय स्ट्रेट हिट. व्हॉट एक शॉट. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग आणि सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि 12चा आकडा पार केलेला आहे. धावा होता त्या षटकामध्ये. आतिश बाद झाल्यानंतर परेशने सगळं सूत्र आपल्या हातात घेतली. संजय हा शॉर्ट बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. आणि आता मात्र समीकरण आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील कळवतील या ठिकाणी, कारण 16 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 8 धावा एक्स्ट्रा होतील. 24 धावांचा बोनस असणार आहे. म्हणजे 8 धावांचा बोनस असणार आहे. 24 धावा. आणि आता स्कोर मात्र होईल स्कोर इज 54. 54. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54. व्हॉट अ बॅटिंग. सुरुवातीला आतिश भांबरेने आक्रमण केलं आणि जसं आतिश बाद झाला लगेचच सूत्र आपल्या हातात घेतली परेशने. आणि आता मात्र वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर कौशल येतोय, ज्याने केवळ ग्रामीण क्रिकेट नाही, सिटी क्रिकेट नाही, तर प्रोफेशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपला ठसा उमटवलेला आहे. असा हा शिवमाता वर्ल्ड संघाचा कौशल पाटील. कंप्लीट ऑलराऊंडर. चौथं षटक घेऊन येईल. साहिल कंटिन्यू आहे. फुल टॉस. सरळ बॅटने फटका, चेंडू हवेत आणि सोपा झेल सुटतोय. मित्र म्हणेन की हा दुष्काळात 13वा महिना. यापूर्वीच तुम्ही धावा भरपूर बहाल केलेल्या आहेत संघाला आणि कौशल्याचा तुम्ही झेल सोडला तर मध्ये कुठेतरी मागा ठेक. तिसऱ्या पंचांची मागणी. येस, हाईट फॅक्टर.
बॅटरने केलेली आहे. बॅटिंग साईड पंच काय दर्शवतात पाहूया आपण. बॅटरने ही मागणी केलेली आहे बिमरसाठी, वेदर इट इज फुल टॉस और बिमर. तिसरे पंच राजेंद्र पाटील थर्ड आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे या चेंडूवर ज्या धावा मिळाल्या तेवढ्याच धावा मिळतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. हा फुल टॉस चेंडू आहे. छप्पन्न धाबा झाल्यात, 56. हिमांशू 11 शिवमाता वर्ल्ड वर्सेस रुही 11 दत्तकुबा पिंपलास. या दोन संघामध्ये आपण मॅच पाहतोय. साहिल याला फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे, पुन्हा झेल होते का बघायचं आहे. आणि पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. वन टू का 4 नाही तर 1 2 का 6. दोन झेल सोडलेले आहेत आणि अशा प्रकारचे झेल तुम्ही सोडलेत तर मात्र तुम्हाला कदाचित सेकंड इनिंगमध्ये याचं भुगतान भरावं लागेल. कारण 6 धावाही मिळतात आणि एक एक धाव ज्या ठिकाणी महत्त्वाची असते त्या ठिकाणी तुम्ही 6 धावा बहाल करतात. धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. 62 62. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फुटवर्क बघायला मिळाला. जागेवर न खेळण्याचा प्रयत्न कौशलचा होता. मात्र बॅटने बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क झाला नाही. चेंडूने सरळ वेध घेतला तो यष्टी रक्षकाचा डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे 62. चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना हिमांशू 11 शिडूमाता वर्ल्ड संघाने. अराउंड एक त्रिफळाची स्वीप करण्याचा प्रयत्न. जागेवरनं फुटवर्क नव्हता आणि त्रिफळाचीत होतोय तो कौशल पाटील. आपण संपर्क साधायचा आहे. त्यानंतर टॉस साठी सुद्धा तयार राहायचं आहे. गावदेव वेळे आणि श्रीगणे भरोडी. मान्य श्री देवेश पाटील चषक 2026 हा एक ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. एक क्रिकेटची मोठी स्पर्धा आपण पाहतात. फुल टॉस चेंडू होता. चेंडू सरळ जाते. शॉट फाईन निघला. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आहे. स्वॅरी चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. आपल्या वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज आपल्या दिशेमध्ये भरकटतोय साहिल. बॅटिंग करण्यासाठी प्रतीक आलेला आहे. आज स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप बघायला मिळते ते म्हणजे हिमांशू 11 शेळुमाता वर्ल्ड संघाचं. स्लोवर वन स्लॉक केलेला आहे आणि डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा एक दर्जेदार जानदार षटकार. झालेले आहेत. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 69 69. चांगली धावसंख्या बघायला मिळते. आज प्रत्येक फलंदाज चांगली बॅटिंग करताना दिसतोय. सुरुवातीला आतिश भांबरेला बघितलं, त्यानंतर परेशला बघितलं आपण आणि आता मात्र प्रतीक.
हा चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितपणे बाउन्स झाला, उसळला. रायझिंग डिलिव्हरी, डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 3-69. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना हिमांशू 11 शेळूमाता वर्ल्ड संघाची. दोन संघामध्ये आपण मॅच पाहतोय. शेळूमाता अर्थात हिमांशू 11 शेळूमाता वर्ल्ड विरुद्ध रुही 11 दत्तगुप्ता पिंपलास या दोन संघामधील मॅच. आज पहिल्या मॅचमध्ये जयदुर्गा सुरई संघाने सहजगत्या पराभूत केलं आर के बिल्डर्स मानकोली संघाला आणि एक विक्रम प्रस्थापित केला. 1 षटक आणि 3 चेंडूमध्ये सहजगत्या विजय नोंदवला. अंतिम षटक, कारण 5 ओव्हरची मॅच असणार आहे. मित्रांनो, मला फक्त वेळेसंदर्भात सहकार्य करा, कारण आमच्या आयोजकांची तसेच खास करून जे ऑनलाईन प्रेक्षक जोडले जातात त्यांची इच्छा आहे की अंतिम मॅच जी आहे ही जास्तीत जास्त षटकांची होणं गरजेचं आहे. व्हॉट अ शॉट. पुल केला होता चेंडूला सरळ, आणि सरळ हा आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार. पुन्हा एकदा मात्र चेंडू हवेत आहे. झेल होईल का? अशा प्रकारचा गोलंदाजाला झेल घेणं तितकंसं सोपं नसतं. भरपूर वेळ, बराच वेळ उंची खूप गाठली होती चेंडूने, लांबी कमी होती, मात्र झेल घेता आलेली नाही. 2 धावा. झेल घेणं तसंही कठीण होतं. 2 मिनिटात आणि धावसंख्या झाली 77. एक गोष्ट लक्षात घ्या, टायमर सेट केलेला आहे. जेव्हा 5 ओव्हरची मॅच असेल ती आपण 22 अर्थात 20 मिनिटाची, पण 2 मिनिटं आपण एक्स्ट्रा मिळतील, तुम्हाला ग्रेस मिळतील. 20 मिनिटात आपण 4 षटके पूर्ण करायची असतात. यावेळेला मात्र बरोबर टायमिंग सेट होतं. आमचे एक्सपर्ट्स करून माहिती देतात. फुल टॉस, स्ट्रेट टू स्क्वेअर फिल्डर. फायदा तितकं प्लेसमेंट तितकं चांगलं होतं. फटका चांगला होता, मात्र प्लेसमेंट चांगला होतं, कारण डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होतं, त्यामुळे एकच धाव मिळेल. आणि धावसंख्या झालेली ती 78. अंतिम षटक मार्गस्थ. हा चेंडू मात्र चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डॉट बॉल जातोय. किरण गायकवाड. शॉर्ट बॉल पूल केलेला आहे. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि डीप स्क्वेअर लेगला मात्र आता चांगला झेल समाप्त केला जातोय. सेव्हन्टी 78 धावा झाल्या, त्याने 79 धावांचं लक्ष्य. टॉस साठी यायचंय गावदेव वेळे आणि श्रीगणे भरोडी. दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल आहे. गावदेव वेळे संघ आलेला आहे, कॅप्टन आलेले आहेत. श्रीगणे भरोडी संघ कॅप्टन.
लास्ट ऑफिशियल कॉल. गायकवाड या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. कॅप्टन स्वागत आहे. संजयजी गायकवाड त्याचबरोबर कैलासजी गायकवाड आणि मंगेशजी मस्के आमचे दोन्ही मान्यवर येत आहेत आणि त्यांच्या उपस्थित टॉस होईल. कॉईनची माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे कारण ही जी स्पर्धा आहे मान्य श्री देवेश पाटील चषक 2026 त्यामध्ये एक बाजू ही असणार आहे आणि दुसरी बाजू आयोजक तर खरं तर आमचे 4 पण ह्याच्यावर नाव जे आहे ते न्यू एकवेरा पिंपळांची ऑर्गनायझिंग कमिटी दोन्हीपैकी एकाचं नामनिर्देशन 5 ओव्हरची मॅच असणार आहे. मंगेशजी आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. कॉलिंग कोण करणार आहे? मंगेशजी मस्के त्याचबरोबर कैलासजी गायकवाड आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. श्री गणे भरोडी संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकलेले आहे. पहिला प्रश्न असणार आहे की मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? मैदानाचं खूप चांगलं केलं आहे. आयोजन देखील खूप चांगलं आहे. संधी दिली धन्यवाद. ही जी संकल्पना आहे 50-50 त्याचबरोबर 9 हे जे बॅनर आहेत बॅनरला स्ट्राईक केलं 9 धावा तुम्हाला मिळणार आहेत. मान्यवरांचे जे बॅनर आहेत बॅनरला ही संकल्पना हा आविष्कार कसा वाटला? खूपच छान आहे आणि 9 अजूनपर्यंत कोणी ठेवला नव्हता. या मैदानावर 9 ठेवलेला आहे. नाणेफेक जिंकलेली आता निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. आज श्रीगणे भरोडे हा पूर्ण संघ खेळणार आहे की कोणाची उणीव भासणार आहे? पूर्ण संघ आहे. कुणाकडनं जास्त अपेक्षा असतील कारण अर्ली ब्रेक थ्रू लवकर जर फलंदाज बाद केले तर खरं ते प्रेशर बिल्डअप करता येते कारण समोरचा संघसुद्धा दादा संघ आहे. तुमचा संघ तर धोकादायक संघ आहे. कुठल्या संघाला पराभूत करण्याची क्षमता तुमच्या संघात आहे पण समोरचा संघसुद्धा दादा संघ आहे. अश्विन आहे, शैलेश आहे आणि आशिष पाटील आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. कसं वाटलं आयोजन? मैदानात प्रवेश केल्यानंतर मी पहिल्यांदा जेव्हा आलो उद्घाटन सोहळ्यापूर्वी अगदी मन प्रसन्न झालं होतं. खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फिल्डिंगच करणं होतं. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? साधारण इनिशियल ओव्हरमध्ये कुठले बॅटर ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असेल ते चांगली बॅटिंग करतील? जास्त करून अपेक्षा आहे केतन निलेशकडून काय माइंडसेट किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा काढू. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो यानंतर जी मॅच होणार आहे ती म्हणजे गावदेवी वेळे विरुद्ध श्रीगणे भरोडी आणि श्रीगणे भरोडी संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बॅटिंग करण्यासाठी गावदेवी वेळे संघाला आमंत्रित केलेलं आहे. तर दोन्ही कॅप्टनना खूप खूप शुभेच्छा. आपण पाहत राहा ही जी स्पर्धा आहे माननीय श्री देवेश पाटील चषक 2026 आणि याचं भव्य दिव्य आयोजन आहे. आपण या मैदानावर या चिनार माता क्रिकेट मैदान पिंपळनेर. जर आपण या ठिकाणी येऊ शकला नाही तर मात्र घर बसल्या आपण लगेचच सर्च करा प्रिन्स मूवीज आणि ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता घर बसल्या. पण पाहत राहा आनंद घेत राहा या स्पर्धेचा. माननीय श्री देवेश पाटील चषक 2026. मी लगेच जातोय कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गौडी सर. शिलोमात वल अर्थात हिमांशू शिलोमात वल या नावाने या खेळताना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे आणि हिमांशू या 11 शिलोमात वल संघाने प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या इथे मात्र धावपलेकर जोडलेले ते 78 आणि 79 धावांचं एक मोठं लक्ष इथे मात्र उभं केलेलं आहे रुही 11 दत्तरुवा पिंपळाच्या संघासमोर.
कौशल पाटील बिग बर्ड ऑफ वल ज्याने पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळलेला आहे. 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील पंचायतीकडून त्याला दिला जातो. या उंचावर असा गोलंदाज आपण पाहतोय सध्या बॉलिंग ट्रॅकवर बिग बर्ड आपण पाहतोय. खरं अंतरिक्ष क्रिकेटमध्ये या जोल गॉर्नर याला बिग बर्ड म्हटलं जात होतं. ऑर्गनायझिंग कमिटीचे ॲक्टिव्ह मेंबर आणि लिजन क्रिकेटर विजयजी गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. कौशल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र ऑन साईडला मिड रिजन मध्ये शतरक्षक तिथे सज्ज आहे. मध्ये त्याला बेट करून चेंडू निघून जाते सीमा पार. अगदी सिद्धेश पाटील साहेबांच्या बॅनरला सलामी देणारा चौकार. हिमांशू 11 हिमांशू पाटील जे नक्कीच विजय गायकवाड यांचे भाचे आहेत आणि त्यांच्या नावाने हा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. हिमांशू 11 शिलमत ओल या नावाने हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी बॅकफॉलो जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू निघून जातो या स्क्वेअर ग्रीजन मधून सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार. टॅट जशात तसे उत्तर देताना आपण पाहतोय रुहिलेवना दत्त पिंपळाचा संघ खास करून सागर गायकवाड आपण पाहतोय सागर रणोके सागर बनते हुए. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आव्हान मोठं आहे. जे लक्ष आहे ते लक्षात ठेवून फलंदाज देखील केली जाते. रुहिलेवन दत्त पिंपळा संघ आपण पाहतोय 79 लक्षाचा पाठला करताना. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा डोक्यावरून चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा रिजन मध्ये या सीमा पार. सलगचा हा तिसरा चौकार. चौकारची तिकडी पूर्ण करताना फलंदाज सागर गायकवाड. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार पाहायला मिळतात आणि चौकारांनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना धावप्रकार पाहायला मिळते ते 12 धावा. ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा आहे त्याप्रमाणे पाठलाग केला जातो ना. कौशल पाटीलवर सागर गायकवाड जणू काही तुटून पडलेला आहे. स्वीप केलेल्या चेंडूला आणि इथे मात्र पंचांनी अपील उचलून धरलेलं आहे. फलंदाज बाद होते. पहिला हादरा सागर गायकवाडच्या रूपाने रोहिलेवना दत्त पिंपळाच्या संघाला. पंच प्रल्हाद पाटील सरांचा अंबेडकर डिसिजन स्ट्राईट जितना क्लिअर आहे. कारण बरोबर चेंडू एष्टानं जाऊन धडकला असता कुठलीही शंका नक्कीच मनात आलेली नाही. दरम्यान व्यापीठावर मंगेश मस्के साहेबांचं ते आगमन झालं आणि त्यांचा इतुची सन्मान आपण करणार आहोत. तर विनंती असेल विजयजी गायकवाड आहे ना की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. यस मंगेशजी मस्के यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. जे रुही 11 दत्तगाव पिंपळा संघाचे स्पॉन्सर आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. विजयजी गायकवाड आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. मंगेशजी मस्के जे स्पॉन्सर आहेत रुही 11 दत्तगोबा पिंपळा संघाचे. त्यानंतर मान्यवर कक्षामध्ये मोहितजी मस्के सुद्धा उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विजयजी गायकवाड आपण मोहित मस्के यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं आहे.
त्यानंतर कैलासजी गायकवाड हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कैलासजी गायकवाड पिंपळास गावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अतिश भांबरे आपण बघतो बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या चेंडूने पहिल्या चेंडूवर मोठा फटका, चेंडू निघून जाईल सीमा पार. हवाई फायर, कौशल देखील हैराण परेशान, चेंडू सीमा पार षटकार. थँक्स डीजे. कैलासजी गायकवाड यांचं स्वागत आणि सन्मान त्यानंतर करायचं आहे. सागर गायकवाड आपण आपल्या शुभास यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कैलासजी गायकवाड यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. सुभाष धुमाळ ट्रेन या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला एक शोले चित्रपटाची आठवण येते आणि असं वाटते की ट्रेन थांबल्यानंतर हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. यावेळी धाव मिळतील 4. म्हणून मी थांबवला होता मी खरं तर, पण असं वाटलं की कदाचित लोकल किंवा ट्रेन जर थांबली तर जय आणि वीरू कदाचित त्यातून उतरतील आणि मैदानावर येतील असं जाणवतंय. दस का दम दाखवताना आपण बघतोय संजय गायकवाड, ज्याने 2 चेंडूमध्ये 10 धाव कुठून काढलेले आहेत. स्विंग अँड मिस तिखट प्रत्युत्तर देताना आपण बघतो अतिश भांबरे या देशामधील पहिला गोलंदाज आहे ज्याने एका स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर आतिश भांबरे आणि आतिश पाटीलमध्ये या मॅन ऑफ द सिरीज बाईकसाठी रेस होती. अखेर आतिश पाटीलांनी ती बाजी मारली होती. यायला माता खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, चिनू निघून जाते सीमा पार. वाट ऑफ लॉंग ऑफच्या वरून षटकार. जे आपण 8 कटआउट पाहतोय त्या 8 कटआउटना जर कुठलाही फलंदाज डायरेक्ट हिट करतोय तर ISPL मधील 9वा दिला जाईल. या स्पर्धेमध्ये या पहिला 9वा आपण बघितलं तर चौथा मानकुली संघाचे मोहित मालियाच्या नावे आपल्याला पाहायला होता. मोहित बंडू माली ज्याने पहिला 9वा या स्पर्धेमध्ये या खेचला होता. अगदी पहिल्याच दिवशी तो कारनामा त्याने या केला होता. यायला मात्र खडे खडे हा देखील चेंडू निघून जाते सीमा पार. आणखीन एक षटकार. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार ट्विन रो आहे. आपण पाहू शकता कशापर्यंत फटका किती या उभ्या उभा हा फटका देखील पाहायला मिळतोय. हवाई फायर आणि चेंडू निघून जातोय आणखीन एक सीमाच्या बाहेर. अगोपाठ 2 षटकार आल्यानंतर मंगेशजी मस्के यांच्या चेहऱ्यावर थोडं स्मित हास्य, कैलासजी गायकवाड यांच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडं स्मित हास्य बघायला मिळतंय. नक्कीच, कारण ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवं त्याप्रमाणे या मंगेश मस्के साहेबांचा संघ रोहिल एवंडा दत्तुबा पिंपळा संघ पाठलाग करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने वाढताना पोहोचते ती 34 ओव्हर. आव्हान 79 धावांचा आणि 79 लक्षाचा पाठलाग अगदी लक्षात ठेवून केला जातोय रोहिल एवंडा दत्तुबा पिंपळाच्या संघाकडून. आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार. षटकारमध्ये डील करताना संजय गायकवाड.
क्या बात आहे, नेट टू नेट फाईट. 40 धावा झालेल्या आहेत आणि हे षटक जे आहे ना हे फार महत्त्वाचं षटक आहे. याचा ॲडव्हान्टेज हिमांशू 11 शिळोमता वर्ल्ड संघाने घेतलेला आहे. पण मात्र रुही 11 दत्तकुबा पिंपलास हा संघ या षटकाचा ॲडव्हान्टेज घेतोय का बघायचं, कारण हे 50-50 षटक आहे. जिंकण्यासाठी 39 मात्र 12 धावा जर धुमाळ पटकावल्या या षटकामध्ये तर मात्र विजयाकडे वाटचाल करताना असेल तो म्हणजे रुही 11 श्री दत्तकुपा पिंपलास हा संघ. आणि षटक कोण हाताळणार आहे? आय थिंक बिग बर्ड कौशल पाटील. आणि वेळेसंदर्भात टायमर सेट केलेला आहे. आपल्याला फक्त 20 मिनिटे आहेत आणि 2 मिनिटं फक्त एक्स्ट्रा जे दिले 22 मिनिटे. 22 मिनिटात पद आपण षटक 4 षटके पूर्ण केली नाही तर 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक्स्ट्राचा 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा तैनात करावे लागतील. म्हणजे 4 जे असतात 4च्या ठिकाणी 6 तुम्हाला ठेवावे तैनात करावे लागतील. हे लक्षात घ्या. आज मेगा फिनाले अंतिम दिवस आहे त्यामुळे डिसिप्लिन शिस्त हे दाखवायचे आहे आणि वेळेसंदर्भात वेळेवर सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. हा चेंडू स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय, पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल. षटकाचं या षटकाची धावसंख्या होईल याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. सरळ चेंडू जातोय म्हणजे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये तो पण ते 1 धाव मिळते आणि या षटकामध्ये दुसरी धाव येते. समोर जे लक्ष आहे ते 79 धावसंख्येचं आहे. विशाल लक्ष आहे. कौशल यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाते चेंडू आणि पंचांनी दिलेला आहे वाईड बॉल. मात्र फिल्डिंग साईडनं DRSची मागणी केलेली आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. पंच थर्ड आहे निकलेश बजागे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. माननीय श्री देवेश पाटील चषक 2026 ची चर्चा आज संपूर्ण जिल्हाभर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. इट्स अ वाईल्ड बॉल म्हणजे या षटकातली ही तिसरी धाव येते. 3 धाव होत आहेत या षटकात. तिसरं षटक हे फार महत्त्वाचं या स्पर्धेमधलं ठरलेलं आहे. अगदी सामन्याला काळाटणी देणारं षटक आपण बघितलं की जाणता खारबाव या संघाने सुद्धा हाय धावसंख्या उभी केल्या सुद्धा तिसऱ्या षटकाचं काळाटणी ठरलं आणि हा संघ पराभूत झाला. कौशल लोअर फुलटा चेंडू होता. फटका खेळला चेंडू हवेत झेल होईल का आणि मात्र चांगला झेल समाप्त केलेला आहे जवळपास लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. संजय बाद झालेला आहे आणि आता मात्र किरण असा एक बॅटर आहे ना, विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज आहे. त्याच्याकडे खूप क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पण तुमचं नाव मोठं असून चालत नाही. तुम्ही योग्य वेळी मोठी कामगिरी करणं गरजेचं आहे. हा असा बॅटर आहे त्याच्याकडे क्षमता खूप आहे. मोठे फटके खेळू शकतो, आउट ऑफ पार्क, एअर स्ट्राईक तो करू शकतो. पण तो योग्य वेळी करणं गरजेचं आहे. वराती मागून घोडे त्याला काही अर्थ नसतो. उशीर झाल्यानंतर काय फायदा नाही है. सांप गुजर जाने के बाद लकीर को पेटने से कोई मतलब नहीं. वेळेवर तुम्ही ती कामगिरी करणं गरजेचं आहे. आणि किरण ती कामगिरी करेल का? खरं तर किरणकडनं नेहमी सातत्याने अपेक्षा असतात पिंपळास वासियांच्या. कौशल फटका खेळलेला आहे. चेंडू हवेतला झेल होईल का? वाट कॅच अप्रतिम झेल लॉंग ऑफला घेतला जातोय आणि किरणाची खेळी समाप्त. प्रिन्सिपल डिफरन्स बघायला मिळाला.
रुही 11 दत्तकुवा पिंपळा संघाचा जो फिल्डर होता त्याने 2 झेल त्या ठिकाणी सोडले आणि तेच काम मात्र यतीनने केलेलं आहे की यतीनने दोन्ही झेल घेतले. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. आणि आता मात्र हॅट्रिकवर आहे कौशल. आतापर्यंत 3 हॅट्रिक झालेले आहेत. कुलदीप थळे वेळे संघाचा जो गोलंदाज त्याने हॅट्रिक पूर्ण केली होती भक्तिवन डुंगीच्या विरुद्ध, मात्र त्याच सामन्यामध्ये या संघाला पराभव स्वीकारावा लागला. आणि दुसरी हॅट्रिक जी केली होती आर्यन भोईर दिवास्फोट दिवा अप्पायनं भरोली संघाच्या विरुद्ध, आणि तिसरी हॅट्रिक अमोल भोईर बादशाह 11 पिंपळघर यांनी पिंपळनेर बी संघाच्या विरुद्ध. आणि चौथी हॅट्रिक बघायला मिळेल का? हॅट्रिक बॉल चेंडू आहे, चांगला फटका खेळला जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, अडवण्यात यश आलेलं आहे, मात्र वाचवू शकणार नाही. 2 धावा, पण किमान आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 2 धावा वाचवतोय. यतीनच खूप चांगलं क्षेत्ररक्षण करते, 2 झेल त्याने घेतले आणि या ठिकाणी 2 धावा महत्वपूर्ण संघासाठी वाचवले. आणि या षटकामध्ये धावा येतात, 5 धावा येतात. कौशल खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे बीट झालेला आहे, पूर्णपणे चकित झालेला आहे, डॉट बॉल. आणि आता मात्र जर 12चा पल्ला पार करायचा असेल तर मात्र मान्यवरांचे जे बॅनर आहेत, बॅनरला स्ट्राईक करावा लागेल, 9 मारावा लागेल, तर 12चा आकडा पार होऊ शकतो. कारण धावा ज्या आलेल्या त्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 5. काय गोलंदाजी आहे षटकामध्ये, अप्रतिम गोलंदाजी आहे. षटकामध्ये धावा दिल्या त्या फक्त 5 आणि महत्वपूर्ण 2 सफलता प्राप्त केल्या आहेत. आणि आता समीकरण जे असणार आहे 5 धावा आलेल्या आहेत, म्हणजे फक्त 3 धावा असतील, म्हणजे आता मात्र धावसंख्या जी होईल 3 षटकानंतर 43. आणि आता मात्र समीकरण जे राहील जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि 36 धावा. समीकरण जे आहे 12-36. अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे, कारण 12 मध्ये 36 आणि एक स्ट्रॅटेजिक टाइम असणार आहे, ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे, एक 2 मिनिटाचा ड्रिंक्स इंटरव्हल असेल. यानंतर जी मॅच असणार आहे ती म्हणजे गावदेवी वेळे विरुद्ध श्रीगणे भरोडी. श्रीगणे भरोडी संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मॅच संपल्याबरोबर श्रीगणे भरोडी संघ कॅप्टनने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि गावदेवी वेळे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मॅच सुरू होण्यापूर्वी दोन्ही कॅप्टनने ऑफिशियल नोंद करून घ्यायचे, कारण GCA ऑर्गनायझिंग जी कमिटी आहे, संघटना जी आहे, संघटनेचे नियमावली आहे, नियमात आपण मॅच सुरू होण्यापूर्वी आपण ऑफिशियल नोंद करून घ्यायचे. क्षेत्ररक्षण लावण्यापूर्वी किंवा सलामीची जोडी मैदानात पाठवण्यापूर्वी दोन्ही संघांना एक विनंती असणार आहे, गावदेवी वेळे आणि श्रीगणे भरोडी, की आपण ऑफिशियल नोंद करायची आहे. चौथं षटक आहे, फार महत्त्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. रुही 11 दत्तकुवा पिंपळा संघाला जर आपल्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर या षटकामध्ये किमान 15पेक्षा जास्त धावा त्यांना पटकाव्या लागतील. आणि जर हिमांशू 11 शेळूमाता वर्ल्ड संघाला विजयाकडे वाटचाल करायची असेल तर अंडर 10पेक्षा कमी धावा देऊन 1 किंवा 2 फलंदाज बाद करावे लागतील. आम्ही फक्त यावर डिस्कशन करू शकतो, प्रत्यक्षात क्रिकेटमध्ये या घटना घडत नाही आहेत, कारण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. चौथं षटक हर्षल पाटील. स्लॉक केलेला आहे आणि आमच्या VIP कक्षाला सलामी देणारा हा षटकार.
यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, मात्र वाईट बॉल. हे बघा, ऐवजासाठी एका हाताने आपण झेल जर घेतला सीमारेषेच्या बाहेर तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि हायस रॅलिंगच्या बाहेर, आणि जर आपण झेल घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि आमचे बायकर मॅन असतील किंवा फोर व्हीलर असेल तर कृपया षटक संपल्यानंतर आपण मैदानातून या, तेही सावकाश या. आमच्या ऑर्गनाईज कमिटीचे मेंबरसुद्धा असतील किंवा कोणी असेल तर कृपया षटक संपल्यानंतर आपण आपली बाईक असेल, फोर व्हीलर असेल, अगदी सावकाश रीतीने घेऊन मैदानातून या. यावर मात्र एक चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू जातो सरळ, तो म्हणजे स्ट्रेट लॉंगॉनला. आज क्षेत्ररक्षण यतीन मडवीचं क्षेत्ररक्षण अप्रतिम बघायला मिळते. आमचे सहकारी समालोचक यंग गन विशाल पाटील यांचे आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. अगदी पहिल्या दिवसापासून ज्यांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेमध्ये, हर्षल आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या जी झालेली आहे 51, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा यावेळेला मात्र एक चांगला फटका आहे. प्लेसमेंट जबरदस्त आहे, गॅप शोधलेली आहे, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार. हाय स्कोरिंग मॅच, मात्र धावांचा पाठलाग रुही 11 श्री दत्तगुबा पिंपळा चांगल्या प्रकारे करताना दिसतोय. 55 धावा झालेल्या आहेत, 55. आणि आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 24 धावांची. 9 चेंडू आणि 24 धावा. व्हॉट अ मॅच. मी सांगितलं होतं हे षटक दोन्ही संघासाठी फार महत्वाचं ठरणार आहे. भले किरण गायकवाड लवकर बाद झाला, पण मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना दिसत आहेत दोन्ही साहिल त्याचबरोबर ओंकार. हर्षल यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल जातोय. 8 चेंडू आणि 24 धावा. हाय स्कोरिंग मॅच पाहतोय आपण. 79 धावाचा लक्षाचा पडला आतापर्यंत तरी चांगल्या प्रकारे होताना दिसतोय. याला मात्र चांगला फटका गेला, मिड विकेटला येईल. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, फक्त एकच धाव मिळेल. आता मात्र 7-23चं समीकरण आहे. 7-23चं समीकरण. 7 चेंडू आणि 23 धावा. यावर मात्र चांगला ड्राईव्हचा फटका, गॅप शोधलेली आहे. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. गॅप शोधली, प्लेसमेंट जबरदस्त, लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर जाणारा चौकार. क्या बात है सुभाष धुमाळ. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 6-19चं समीकरण. येस, आमचे सन्माननीय संभाजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम अँड सुस्वागतम. स्पर्धा संपन्न करण्यासाठी एक अपार मेहनत सर्वप्रथम मी नाव घेईन भारतीय जनता पार्टी, पण खास करून 100 ग्रुप, न्यू एकवेरा पिंपळनेर आणि श्री गणेश पिंपळनेर. आणि एक मात्र मोठं नाव या स्पर्धेशी जोडलं जाते ते म्हणजे सन्माननीय जैन सेठ गायकवाड.
यांची संकल्पना आणि खऱ्या अर्थाने मास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितलं होतं की स्वप्न पहा आणि स्वप्नांचा पाठलाग करा. सन्माननीय जयंत गायकवाड साहेब यांनी स्वप्न बघितलं आणि स्वप्नाचा पाठलाग आणि साक्षात ही स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. गोलंदाजीसाठी दीपेश आणि आता मात्र ओंकारकडे स्ट्राईक असणार आहे आणि नॉन स्ट्रायकर यांना आहे साहिल गायकवाड. स्ट्राईक ओंकारकडे, मात्र समीकरण जे आहे ते 6 चेंडू आणि 19 धावा. दीपेश फुल टॉस, फायदा उचलता आला नाही. चेंडू मात्र जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय, खराब क्षेत्ररक्षण होतोय आणि तिसरी धाव पूर्ण होईल का? 3 धावा पूर्ण होत आहेत. धावबाची शक्यता आणि चौथी धाव घेण्याचा प्रयत्नात फलंदाज या ठिकाणी धावबाद होतोय. पाच चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करण्यासाठी ते ऋतिक गायकवाड. ओंकार बाद झालेला आहे. खरं तर फुलटा चेंडूचा फायदा त्याला उचलता आला नाही. भले 3 धाव मिळाल्या. 5-16चं समीकरण ऋतिक गायकवाड आलेलं आहे, मात्र तो नॉन स्ट्रायकर येणार आहे. दीपेश लॉफ्टेड शॉट, व्हॉट अ शॉट. गगनभेदी षटकार. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळला होता. अगदी जागेवरनं टायमिंग किती अचूक होतं, फुटवर्क किती बघायला मिळालं. फक्त डावा पाय पुढे घेतला आणि अगदी परफेक्ट हाफबॉली बघायला मिळाली आणि सरळ चेंडूला अगदी आमच्या व्हीआयपी कक्षेच्या वरून बाहेर जाणारा लांब पल्ल्याचा षटकार. आता समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 10 धावा. प्रेक्षकांना सुद्धा अशा प्रकारच्या मॅचेस बघायला आवडत असतात. हाय स्कोरिंग मॅच असेल आणि धावांचा पाठलाग जर चांगल्या प्रकारे होत असेल तर प्रेक्षकांना सुद्धा अशा प्रकारच्या मॅचेस बघायला आवडत असतात. शोले चित्रपटाची आठवण देणार हे मैदान चिनार माता क्रीडा नगरी. विहंगम दृश्य आहे आपण जेव्हा पाहतोय ना, हे मैदानाचा जे लुक आहे समोरचा आपण पाहतोय हिरवीगार अगदी गर्द झाडी आहे, त्यामुळे मैदानाला खूप चांगला लुक आलेला आहे. 4-10चं समीकरण. दीपेश हुकचा फटका, चेंडू हवेत. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. वाट कॅच, वाट कॅच. एक क्षणभर असं वाटलं की झेल होऊ शकणार नाही, पण अगदी जमिनी लगत हा झेल घेतला आणि खरं तर महत्त्वपूर्ण झेल म्हणता येईल. सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल का हा झेल. 3 चेंडू आणि 10 धावा बॅटिंग करण्यासाठी येतोय उमेश पाटील. बॅलन्सिंग मॅच बॅलन्सिंग झालेले आहे, 50-50 झालेले आहे. 3-10चं समीकरण. पण व्हॉट अ मॅच, पैसा वसूल मॅच. तशी स्पर्धाच मुळात पैसा वसूल स्पर्धा आहे. स्पर्धेला खर्च सुद्धा भरपूर झालेला आहे, त्यापेक्षा जास्त चर्चा झालेली आहे स्पर्धेची. आज पाहते भिवंडी नव्हे, ठाणे नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा. कारण कित्येक फोन कॉल्स येतात यूट्यूबच्या माध्यमातून, कित्येक प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत.
दीपेश बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. उमेश याला हुकचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. म्हणजे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. कौशल येतोय, आतिश भांबरे येतोय, यतीन येतोय समजवण्यासाठी. आणि काय येऊ नये कारण मॅचच तशी रंगलेली आहे. संघर्ष आम्ही म्हणतो ना, बॅट आणि बॉलचा संघर्ष, याला म्हणतात बॅट आणि बॉलचा संघर्ष. 2 चेंडू 6 धावा, 6 धावा 2 चेंडू. पिक्चर अजून क्लिअर झालेलं नाहीये. मंगेशजी मस्के आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचा संघ इथे खेळताना दिसतोय. रुही 11 श्री दत्तगोबा पिंपलास, त्यांच्यासोबत कैलासजी गायकवाड सुद्धा आहेत. पण अजून साशंकता आहे. दीपेश फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल सरळ, तो म्हणजे डीप मिडॉपला. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. डॉट बॉल, विकेट या गोल्डन सिक्सर. कारण चेसिंग इज कंपल्सरी. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 5 धावा आणि स्ट्राईक असणार आहे ऋतिक गायकवाड. आणि आता मी तर म्हणेन की ही मॅच जी दोघांमध्येच होणार आहे. खरं तर हा चेंडू दीपेश और ऋतिक. सिली पॉइंट आणि सिली मिडॉप. सिली हा शब्द का वापरला जातो? सागरजी गायकवाड यांच्याकडनं जर ऋतिकने षटकार लगावला तर 1000 रुपयाचा पारितोषिक. षटकार लगावला तर संघ विजयी होईल आणि ऋतिकचा बँक बॅलन्स सुद्धा वाढेल. दीपेश चार धावा मिळतील. काय झालं? डेड बॉल आहे पंचाचा इशारा. ये क्या हुआ? आता मात्र प्रेशर. आणि ज्यांना हृदयाचा त्रास आहे, खास करून पाठीराख्यांना, त्यांनी डोळे बंद करा. त्यांच्यासाठी मॅच राहिलेली नाहीये. 1-5चं समीकरण आहे. आणि आता सहज चेंडू जाईल तो एक्स्ट्रा कव्हरकडे आणि अगदी
आणि अर्थात या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खरं तर आम्हाला खूपच विचार करावा लागला. 2 नावं पुढे आली प्रामुख्याने. पहिलं नाव आलं होतं ते म्हणजे आतिश भांबरे आणि दुसरं नाव आलं बिग बर्ड कंप्लीट ऑलराऊंडर कौशल पाटील. पण कौशल पाटीलने 4 चेंडूमध्ये 8